राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह 4 जणांचा 28 जानेवारी बुधवारी सकाळच्या सुमारास बारामती येथे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून ही घटना संपूर्ण राज्यासह देशाला हादरवून टाकणारी असून ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात केशोरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव विधानसभा योगेश नाकाडे यांनी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता। स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश नाकाडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम धामट, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे, भाजपचे केशोरी मंडळ अध्यक्ष प्रकाश गहाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख चेतन दहिकर यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना दुःखद निधनासंदर्भात शोकभावना व्यक्त करत गोंदिया भंडारा जिल्ह्यावर विशेष प्रेम असल्याची आठवण योगेश नाकाडे यांनी करून दिली। यावेळी उपस्थितांनी अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी सरपंच नंदकुमार गहाणे, उपसरपंच रामकृष्ण बनकर, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल लाडे, तुकुम नारायणचे सरपंच नरेंद्र लोथे, हिरालाल शेंडे, हरिराम पेशणे, घनश्याम शेंडे यांसह केशोरी व कनेरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।